श्री स्वामी समर्थ. कसे आहेत? मस्त आहे ना? तर आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे भाकरी रोल. तर पोरं सारखंच म्हणतात किंवा फ्रेंच रोल, हे रोल ते रोल तर आपल्याला खायला दे करून. तर आज जरा डोकं लावलं आणि जरा ह्या पद्धतीने जरा केलं आहे. भाकरीपासून रोल तयार केलेला आहे. रात्रीची थोडीशी बटाट्याची भाजी जरा शिल्लक होती. आम्ही चोखा बोलतो. टॅमॅटो वगैरे आपले शिजवून वगैरे सगळं मस्तपैकी मिक्स करून त्यात मिरच्या कटिंग करून वगैरे असं खातो, म्हणजे भाजी वगैरे नसेल तर. तर त्यातलं थोडं कचुंबर बाकीच होतं. तर म्हटलं की आता भाकरीबरोबर आज थोडंसं काहीतरी वेगळंच पद्धत त्याला जरा ट्राय करू. तर ती ट्राय केली, सक्सेसफुली झालीसुद्धा. तर ही तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आली मी. तर कशी वाटते ती सांगा नक्की. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने हे जरा सुरुवात झाली आहे माझी. भाकरी मस्तपैकी पापड वगैरे उडदाचं पापड होतं ते 5 घेतले. म्हणजे आता तुमच्यानुसार तुम्ही घ्या की तुम्हाला किती बनवायचे आहेत करू. आता मला कसं मी 4 बनवले. तर आमच्या पोरांना आवडतं की नाही त्याप्रमाणे जरा घेतलेलं, पहिल्यांदाच केलेलं. पण खूप छान झालं. तर पापडाचा चुरा, परत आपली ती शेव भेटते की नाही शेव, आणि ती कुठलं पापड त्याचं थोडेसे व्हील्स घेतले. थोडं चटपटी जरा भुजिया टाईप जरा कुरकुरा असतात ते घेतले. आणि मस्तपैकी त्याला चुरा चुरा करून करून ते भाकरीवरती टाकलं. सॉस वगैरे लावून घेतला. तुम्हाला जर केचप लावायचं असेल तर तुम्ही केचप पण लावू शकता. केचपने पण छान टेस्ट येईल. कारण हे खाल्ल्यानंतर मला माहिती पडलं. तर हे म्हणून तुम्हाला जे सगळं सांगते मी. हे आपलं पिझ्झा सॉस असतो की नाही, तो पिझ्झा सॉस घेतलेला मी. आणि थोडीशी मेयोनीज घेतली. तर ते दोन्ही मिक्स केले आणि ते भाकरीला लावली मस्तपैकी सगळीकडं. चमच्याने असं सगळीकडे पसरून आता घेतलं. आता ह्याच्यावरती थोडीशी बटाट्याची भाजी. मी 4 रोल केले. तर 4ही रोलचे मी रोल त्याच्यामुळे मी दाखवलेत की कशा प्रकारे केल्या. तर पापडाचा चुरा वरून टाकलाय. त्यानंतर ते व्हील्सचे तुकडे टाकले जरा. परत ते चकलीचे तुकडे वगैरे. म्हणजे 10 रुपयाचंच फक्त आणलं मी सामान. 10 रुपयापासनं एवढं छान झालं आहे भाकरी रोल की पोरी अजून आमच्या म्हणायला लागली मम्मी अजून बनव. तर या पद्धतीने तुम्ही घरातनं पोरांना पौष्टिक तुम्ही करून खायला घालू शकता. मी तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी घेऊनच येईन. तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हे अशा प्रकारे हे 2 आत्ताशे झालेत करून, रोल करून. आणि मग ही तिसरी आपली चालू झाली. ते पटपट आपलं आमच्या पोरींची खूप गडबड झाली की मम्मी तू काय बनवते काय बनवते. तर त्यांना सुद्धा एवढं माहिती नव्हतं की मी काय बनवते करून. त्यांना म्हणलं जरा धीर घ्या करून, म्हणजे कळेल जरा. पहिल्यांदाच ट्राय केलं आहे, तुम्ही पण ट्राय करा. आता ह्याच्यात आधी मी पापड घालून घेतलं का आता मला तिन्ही पण ह्याचं मला टेस्ट बघायची होती. तर 4ही ह्याची मला टेस्ट बघायची होती. तर मी वेगवेगळ्या पद्धतीने जरा केलं. वरखाली आपलं अधूनमधून असं करून करून त्याच्यावरती रोल ते तयार केलं की कुठलं छान लागतंय म्हणून. तर मला ते 4ही पण रोल छान वाटले. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही कुरवडा जरी टाकला की नाही तळून वगैरे चुरा करून तरी पण एक नंबर होईल. ते कोबी पण मी घेतलेली. कोबी काय असे पोरं खात नाहीत घरात. कोबीची भाजी वगैरे आवडत नाही पोरांना. तर ती कोबी पण कशी तरी पोटात आपली गेली पाहिजे म्हणून कोबीचे स्लाइस असे बारीक 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 करून घेतले. जसे आपण चायनीज भेळमध्ये आपण बघतो तसे उभे उभे चिरून घेतले पातळ पातळ. हे झाले आपले 3 रोल तयार. हे आता चालले 4था रोल. मी म्हटलं आपलं तुमच्याबरोबर एक रेसिपी आपली शेअर करावी घरगुती आपली. हे मस्तपैकी सगळ्याला लावून घेतलं. आता उरलेली सगळी भाजी त्यात टाकेल.
आणि भाजीसुद्धा कशी तुपात जरा भाजून घ्या, म्हणजे टेस्ट खूप छान लागते. मी तो तुपातच भाजलेली आहे. तुम्हाला जर मिरच्या त्यात टाकायच्या असेल तुम्ही मिरच्या पण टाकू शकता. मी यातल्या मिरच्या जरा काढलेल्या साईडला, का आता पोरी तिखट आपल्या खात नाहीत, तर म्हणून मिरच्या साईडला काढून घेतल्या मी. आणि हे असं आमच्या 2 नंबर पुरीचं चाललेलं पापडाचा चुरा करून त्याच्यात टाकायचं, का तर त्याच्यात संपलेलं होतं आणि एक्स्ट्रा एक पापड ताटात होता, तर ते चुरा करून करून पुरीने आमच्या टाकलं त्याच्यात. मस्तपैकी कोबी बिबी सगळी लावून घेतली आणि ती खालून अशी आपली फोल्ड केली, का तर असं आता माझ्याकडे कसं बटर पेपर वगैरे नाही आहे त्याला रोल करण्यासाठी, तर त्या कारणाने त्याला मी खालून असं पॅक केलं जरा घडी करून आणि याचा रोल केला. आणि आता हे सगळं आता तव्यावर चांगलं भाजून घ्यायचं. ज्या तव्यावरती भाकरी केलेली होती त्यात जरा थोडंसं तूप सोडलं आणि असं गोल जरा फिरवून घेतलं त्याला. असं चारी रोल आपल्या असे भाजून घेतले. तिसरा रोल माझा सुटला म्हणून त्याला मी परत ॲडजस्ट केला आणि परत त्याला व्यवस्थित केलं. मुलांना काय खायला द्यायचं ह्याचं टेन्शनच पडतं. नेहमी मग असं काहीतरी डोकं लावून आपलं हे केलं पाहिजे. मस्तपैकी साईडून वरून चारी बाजूने आपलं मस्तपैकी ते तूप सोडून घेतलं. पोरं असे तूप वगैरे काय खात नाहीत, मग अशा प्रकारे करून दिलं की पोरं लय भारी खातात तूप. आणि त्यांना कसं त्यांना कळत पण नाही की तुपात भाजले की तेलात भाजले करून, टेस्ट छान लागते त्याची. ते मस्तपैकी तयार झालं, भाजून बिजून झालं, पोरांना दिलं खायला. तर पोरं तर आमची सगळ्यात आधी छान छान म्हणूनच ओरडायला लागली, कारण त्याचा स्मेल पण खूप भारी येत होती, जो त्याचा सुगंध सुटलेला तो. आणि मग